शिवरायांचा जन्म हेच शिवजयंतीच्या निमित्ताने आतापर्यंत हडसर पासून ती प्रथा आपण सुरू केली आणि त्या प्रथेला तडा जाऊ नये म्हणून आज शिवजन्म एका वाक्यात सांगणार आहे. खरं तर सुलतानी आक्रमण आणि आसमानी संकट 300-350 वर्ष गुलामगिरीच्या गर्तेत झगडणारा, अन्याय अत्याचार सहन करणारा असा महाराष्ट्रातला प्रत्येक जण कोणीतरी जन्माला यायला पाहिजे, जो आपल्या महाराष्ट्र धर्माचं रक्षण करेल, महाराष्ट्र रयतेचं रक्षण करेल. हा प्रत्येक जण टाहो फोडून आलाप करत होता, ईश्वराला आळवणी करत होता, ईश्वराच्या दर्शनाला जात होता की कोणीतरी जन्माला येऊ दे. पण 1630 साली आई जिजाऊंनी मात्र एक वेगळ्या प्रकारची साध आई शिवाईला घातलेली आहे आणि तोही हा या अन्याय अत्याचाराच्या परिसीमा जेव्हा ओलांडल्या गेलेल्या आहेत आणि जेव्हा निसर्गाने सुद्धा परीक्षा पाहायचं ठरवलेलं आहे आणि अक्षरशः जिजाऊ मासाहेबांची मानसिकता अगदी कमजोर झाली म्हणता येणार नाही, पण जिजाऊ मासाहेबांना शेवटी आई शिवाईकडे धाव घ्यावी लागलेली आहे. त्या गरोदर अवस्थेत आई जिजाऊ मासाहेब या जन्मस्थळापासून शिवाई देवीच्या मंदिरापर्यंत आलेल्या आहेत आणि आई शिवाईला टाहो फोडून अर्जव केलेला आहे की बये दार उघड. या अन्याय अत्याचाराच्या परिसीमा या दुष्ट लोकांनी जो काय अन्याय अत्याचार सुरू केलेला आहे, या राक्षसांचं निर्धारण करणारा कोणीतरी जन्माला येऊ दे. तो जर माझ्या पोटी जन्माला आला, हा बदल आहे बरं का. प्रत्येक जण हीच इच्छा धरत होता. केव्हापासून? जवळजवळ 13व्या शतकाच्या सुरुवातीपासून प्रत्येक जण हीच प्रार्थना करत होता, जसं यादव साम्राज्य पडलं तेव्हापासून, की कोणीतरी जन्माला यायला पाहिजे, माझ्या घरात नको. आज मानसिकता तीच आहे का बदलली आहे? आजही तीच आहे. तुम्ही आम्ही निवडून इथे आहोत, याचं कारण आहे आपण त्यावेळेस भांडलेलो मावळे आहोत आणि म्हणून आपण इथे आहोत. आणि जिजाऊंनी तो अर्जव केलाय की आई माझ्या पोटी तो बाळ जर जन्माला आला तर त्याचं नाव मी तुझ्या नावाने ठेवेल. आई दार उघड. आईने खरंच दार उघडलंय आणि फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी निसर्गाचा सूर्य अस्ताला गेलेला आहे. अस्ताला गेल्यानंतर काही घटिका, काही पळानंतर अचानक त्या बाळंतिणीच्या खोलीमधून, ज्याला आज शिवजन्मस्थळ म्हणतो आपण, त्या खोलीतून बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आलेला आहे. सगळ्या मातब्बर मंडळींचे डोळे एकटक जिथे आपण आतमध्ये जातो त्या दरवाजाकडे लागलेले, कोण बाहेर येतंय, काय बातमी येते, आणि सगळ्यांचे कान आतुर झालेले की काय ती येणारी व्यक्ती काय आवाज देतीये. कारण बाळाच्या रडण्याचा आवाज आलाय, मुलगा की मुलगी माहित नाही, पण क्षणभरात या सुलतानी आसमानी संकटांचा विसर सगळ्यांना पडलाय. आणि ती जशी महिला, मग त्या शहाजी महाराज साहेबांच्या आई साहेब असतील, दीपाबाई साहेब, किंवा एखादी दासी असेल की जी पळत बाहेर आली आहे आणि एकच आवाज टाकलाय, मुलगा झाला. सगळीकडे शांतता पसरली. पण प्रत्येक जण आतुर झाला होता की मुलगा व्हावा. कारण आई जिजाऊ मासाहेबांनी ज्याप्रमाणे आई शिवाईला साथ घातलेली आहे, अगदी त्याप्रमाणेच घडावं अशी प्रत्येकाची इच्छा होती. आणि जसा सगळ्यांनी शब्द ऐकलाय, अगदी किल्लेदार सिधोजी विश्वासराव असतील, दीपाबाई साहेब असतील, इतर मातब्बर मंडळी असतील, ही सगळी स्तब्ध झालीये तो मुलगा शब्द ऐकून. प्रत्येकाच्या मनामध्ये भावना उचंबळून आल्या, पण शब्द फुटायला जागा नव्हती. कारण मनासारखा कौल आई शिवाईने दिलेला होता. तो मुलगा फक्त जिजाऊ मासाहेब आणि शहाजी महाराजांना नव्हता, तो फक्त शिवनेरीला नव्हता, फक्त पुणे जिल्हा किंवा महाराष्ट्राला नव्हता, तर अवघ्या हिंदुस्थानला स्वतंत्रतेचा मूल मंत्र देणारा, रयतेला 300-350 वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त करून मोकळा श्वास
सुखाचा घास आणि जगण्याचा विश्वास देणारा छत्रपती शिवराय जन्माला आले होते. खरं तर हा खूप दैदिप्यमान इतिहास आपला आहे, महाराजांच्या रूपाने आपण जपतोय. पण आज थोडासा वेगळा विषय मी घेतलेला आहे, कारण आपण अनेक व्याख्यात्यांच्या तोंडून, अनेक पोवाड्यांमधून आपण महाराजांच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकतो. पण पराक्रमा पलीकडचे महाराज काय आहेत हे खूप कमी लोक जाणून घ्यायचा प्रयत्न करतायत. एक गोष्ट अभिमानाने सांगतो की दुर्ग संवर्धनाकडे वळणारी ही पिढी मात्र आता त्या दृष्टीने सज्ज होतीये. आज शस्त्राची गरज नाहीये, खरी गरज आहे ती पुस्तकांची, आणि ती पुस्तक मध्ययुगीन कालखंडातील आपल्या मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासाच्या पुस्तकांची गरज आहे. त्याचं कारण आहे, छत्रपती शिवरायांनी आपल्या पूर्वजांचा इतिहास जाणून घेतला ना, तेव्हा शिवरायांना कळालंय की अरे बापरे, माझे पूर्वज जर इतके पराक्रमी होते, इतका दैदिप्यमान त्यांचा इतिहास होता, मग त्यांच्याच माझ्याच पूर्वजांच्या भूमीमध्ये आम्ही जन्म घेतलेला आहे, मग आम्ही पारतंत्र्यात का? ही भूमी जर एतद देशांची आहे आणि एतद देशांचे पूर्वज इतके महान होते, तर आम्ही दुसऱ्यांचे गुलाम होऊन राहता कामा नये. जमीन एतद देशीयांची, राज्य सुद्धा एतद देशीयांचंच राहिलं पाहिजे, हा विचार महाराजांच्या मनामध्ये केव्हा आलाय? जेव्हा त्यांनी आपल्या पूर्वजांचा इतिहास जाणून घेतला तेव्हा. हा इतिहास पुन्हा एकदा आपल्याला जाणून घेण्याची वेळ आलेली आहे, आणि म्हणून तो केवळ पराक्रमाचाच इतिहास न राहता महाराजांचे इतर जे पैलू आहेत, जे सर्वसाधारणपणे तुम्हाला व्याख्यानांमधनं नाही ऐकायला मिळणार, आज मुद्दाम तोच विषय निवडलेला आहे की शिवरायांच्या इतिहासात भूगोलाचे योगदान. खरं भूगोल हा विषयच असा आहे की पृथ्वी अस्तित्वात आल्यापासून भूगोल अस्तित्वात आलाय. या पृथ्वीचा ते आजपर्यंत आहे, पुढेही राहणार आहे, आपण असो नसो. भूगोलाचं महत्व नेमकं महाराजांनी कसं ओळखलंय, काय ओळखलंय, त्याबद्दल अनेक गोष्टी आहेत. मी 2-3 प्रसंग फक्त त्या निमित्ताने तुमच्या समोर ठेवणार आहे की भूगोलाविषयी महाराजांचं तत्वज्ञान काय होतं किंवा विचारसरणी काय होती. खरं तर भूगोलाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी काही गोष्टी निश्चितच सांगाव्या लागतील की कोणत्याही देशाचा, प्रांताचा इतिहास जर घडायचा असेल ना, तर त्याला भूगोल असावाच लागतो. भूगोलावरच आधारित हा इतिहास घडत असतो, कारण भौगोलिक स्वरूपावरच त्या इतिहास घडण्याचा प्रभाव असतो. जगभरातील अनेक राजे महाराजे यांनी भूगोलाचा वापर करूनच अनेक युद्ध जिंकलेली आहेत. याच्या नोंदी आपल्याला हजारो वर्षापूर्वीपासूनच्या आज तागायपर्यंत मिळतात. अगदी अलीकडचं कारगिलचं उदाहरण जरी घेतलं तरी त्याला भौगोलिक परिस्थितीच कारणीभूत होती. आता महाराष्ट्रापुरता जर भूगोलाचा विचार करायला गेलो, मध्ययुगीन कालखंडातील महाराष्ट्राचा, तर साधारणतः नाशिक पासून ते अगदी समुद्रापर्यंत, म्हणजे कोकण आणि समुद्रापर्यंत ही भौगोलिक रचना कशी आहे, तर नाशिकचा भाग जो आहे तो पुन्हा उत्तुंग, अगदी गगनाला गवसणी घालणाऱ्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील रांग आणि ते गड किल्ले. त्याच्यानंतर नगर भागाकडे आलो तर हा सपाटीचा भाग झालेला. पुन्हा पुणे जिल्ह्याचा या जुन्नर तालुक्यापासून जो पुन्हा डोंगर रांगांचा प्रवास सुरू होतो, याच्यामध्ये मैदानही आहेत, जंगलही आहे, नद्याही आहेत, नद्याने सुपीक झालेली शेती सुद्धा आहे, आणि त्याचबरोबर इथून पुढे पुण्याच्या पलीकडे हळूहळू जसं जसं सरकायला लागलो आपण, पुन्हा एकदा सह्याद्रीचं रौद्र रूप आपल्याला घाट मार्गांच्या रूपाने, जंगलांच्या रूपाने, घाटवाटांच्या रूपाने आपल्याला समुद्राकडे, कोकणाकडे उतरलेल्या घाटवाटा दिसतील. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये 350 ते 400 किलोमीटर लांब समुद्र किनारपट्टी आणि समुद्र, हे सगळं भौगोलिक स्वरूप आहे. आणि या भौगोलिक स्वरूपाचा अभ्यास छत्रपती शिवरायांनी केला.
त्यांना जी प्रेरणा मिळाली आहे ती स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांकडून. भातवडीचं युद्ध, तर भातवडी हे लांब नाहीये, आपल्या शेजारचा जिल्हा नगर जिल्हा. या नगर जिल्ह्यामध्ये शहाजी महाराज साहेबांनी जो काही तो एक भूगोलाचा अभ्यास करून जे काही करून दाखवलेलं आहे, भले ते निजामशाहीमध्ये होते पण तरी सुद्धा प्रसंग असा आहे, म्हणजे हे बाळकडू शिवरायांना कसं मिळालं, आपोआप गोष्टी मिळत नसतात. बरेचसे संस्कार हे आई वडिलांकडून परावर्तित होत असतात मुलांमध्ये, आणि त्यानंतर मग आजूबाजूचा समाज आणि मग तो परिसर, ते गाव, असा टप्प्याटप्प्याने संस्काराच्या कक्षा या विस्तारत जातात. आणि म्हणून शहाजी महाराज साहेबांचं योगदान सुद्धा शिवरायांच्या जडणघडणीमध्ये जिजाऊ माँसाहेबां एवढंच उत्तुंग आहे, हे आपल्याला निश्चित मान्य करावं लागेल. त्या भातवडीच्या युद्धाचा प्रसंग 1624चा प्रसंग आहे. महाराजांचा जन्म नाहीये अजून, पण महाराजांच्या सगळ्यात मोठ्या भावाचा जन्म आहे त्यावेळेस. कोण? युवराज संभाजी. आणि त्या काळामध्ये निजामशाहीच्या पदरी शहाजी महाराज साहेब आहेत. त्यावेळेसचा निजामशाहीचा वजीर आहे मलिक अंबर. हा मलिक अंबर नेमका निजामशाहीचा बादशाह जो आहे निजामशाह, तो नेमका इतका ढिल्ला निघालेला आहे, आणि पर्यायाने त्या संधीचा फायदा घेऊन मलिक अंबरने जवळजवळ राजगादी वर बसण्याचाच बाकी आहे इतका ताबा त्याने मिळवलेला आहे. आणि त्याने एक आगळीक केली आहे की निजामशाहीचा एक वजीर म्हणजे मलिक अंबर, त्याने थेट निश्चय केला आहे विजापूरच्या आदिलशहाच्या दरबारात धडक मारायची आणि आदिलशहाला पराभूत करायची. त्यांच्या एकमेकांच्या कुरघोड्या चालू आहेत. निजामशाह आदिलशहाशी, आदिलशाह कुतुबशहाशी, मोगल आदिलशहाशी किंवा निजामाशी, ते एकमेकांना संपवण्याच्या कायम भानगडीत पडलेले. आणि तो प्रयत्न आता मलिक अंबरने शहाजी महाराज साहेबांना घेऊन केला. अर्थात शहाजी महाराज साहेबांनी ओळखलंय की हे याचं श्रेय आपल्याला कुठेही काही मिळणार नाहीये, किंवा आपल्या लोकांचं रक्षण याच्यामुळे होणार नाहीये. त्याच्यामुळे आपण फक्त आता मालकाची आज्ञा आहे म्हणून केवळ जायचं म्हणून जायचं असं सैन्य गेलेलं आहे. विजापूर शहराच्या तटाला अक्षरशः शिड्या लावण्यापर्यंत मजल गेली आहे. पण तेवढ्यात आदिलशाहीची कुमक ही बाहेरूनही आली आहे आणि गडातूनही कुमक वाढली आहे, आणि अक्षरशः मलिक अंबरच्या फौजेला पळता भुई थोडी झाली. हे पावसाळ्यानंतर पुकारलेलं युद्ध होतं, आणि हे पळू लागलेले आहेत आता सगळे माघारी. आणि माघारी पळता पळता नगर मध्ये आलेले आहेत. पण नगर मध्ये येत असताना रात्र झालेली आहे, आणि रात्रीच्या वेळेस आता काय करायचं, गनिमत पाठीशी लागलेला आहे, आता आपली काही गय होणार नाहीये. आणि मग काय करा, शहाजी महाराज साहेबांनी बाकी सगळे मलिक अंबरनी बोलवले की आता याच्यावर मार्ग काहीतरी काढा, माझी तर बुद्धी बंद झालेली आहे, आता तुम्हीच हे तारू शकता, असं ते सांगू लागला. आणि त्याच्यातनं शहाजी महाराजांसारखा उमदा सरदार पुढे आलेला आहे की मलिक अंबर साहेब, मी जबाबदारी घेतो आणि ह्या कोंडीतून, या आदिलशहाच्या आक्रमणातून मी आपल्या सगळ्यांना बाहेर काढतो. मग ती योजना सांगितली. ती योजना म्हणजे भूगोलाचा किती चपखल अभ्यास होता तो पहा. नगरकडे येत असताना जी नदी लागते त्या नदीवर एक धरण बांधलं गेलेलं आहे 1489 ला. म्हणजे निजामशाहीने स्वतःला निजामशाह घोषित केलं शिवनेरीवर. त्याच्यानंतर इकड नगरचं बांधकाम सुरू केलं. त्यावेळेस ते भातवडीचं धरण बांधलं गेलेलं होतं. आणि त्या धरणावर आता पाऊस पडलेला आहे, पावसाळ्यानंतरची मोहीम आहे. धरण तुडुंब भरलेलं आहे आणि नदीचं पात्र मात्र कोरडं झालेलं आहे. आता हा पाठलाग करणारा आदिलशहाचा फौज फाटा जे आहे, हत्ती, घोडे, उंट, मोठमोठे तंबू, मोठा लवाजमा, हे सगळे शाही याच्यामध्ये यायचे ना लढायला झालं तरी. आणि हे आले, मग यांना जागाही तेवढी विस्तीर्ण लागणार आहे हे शहाजी महाराज साहेबांनी ओळखलं. मग आपला पाठलाग करत करत हे रात्रीच्या वेळी विसावा कुठे घेणार आहे, तर निश्चित या नदीच्या पात्रामध्येच विसावा घेणार आहे. आणि म्हणून शहाजी महाराज साहेबांनी ती योजना केली. तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन
नदी पात्राच्या अर्धा किलोमीटर दोन्ही बाजूला त्यांचं सैन्य गुपचूपपणे पेरलं. आदिलशहाचं सैन्य तिथे त्यांनी छावणी टाकली आहे नदी पात्रात, कारण सपाट जागा होती, मोकळी जागा होती आणि सहजपणे इथं तंबू ठोकले जाऊ शकणार होते. आणि म्हणून तिथे त्यांनी रात्री तो मुक्काम केला. आणि इकडे पहाटे 2-3च्या सुमारास शहाजी महाराजांनी जाऊन नेमकं ते धरण फोडलं. यांचा मुक्काम 2-3 किलोमीटर पुढे आहे, धरणाच्या नदी पात्रातच. शहाजी महाराज साहेबांनी ते पहाटे ते धरण फोडलं आणि ही आदिलशहाची छावणी गाढ निद्रेत असताना, म्हणजे फक्त सैनिकच नाही, त्यांची जनावर सुद्धा झोपी गेली होती. मालक कसा जनावर, त्यांनाही त्या सवयी पडलेल्या आळसातून काम करण्याच्या. आणि सगळे झोपी गेलेले आणि पाण्याचे लोटच्या लोट त्या नदी पात्राच्या प्रवाहातून आलेले आहेत धरणाचे. आणि अक्षरशः 15 ते 20 हजाराची फौज अगदी प्राण्यांसह आणि त्या गनिमांसह अक्षरशः बुडून मेले. जे वाचले ते नदी पात्राच्या बाहेर निघायचा प्रयत्न दोन्ही बाजूला करू लागले. शहाजी महाराज साहेबांनी अगोदरच नियोजन करून ठेवलेल्या त्या दोन्ही तुकड्या त्यांनी बाहेर आला का काप, बाहेर पाण्यातून बाहेर आला का काप, अक्षरशः त्यांची कत्तल करून धुळदाण उडवली आहे. फक्त याच्यात एकच गोष्ट खूप वाईट झाली आहे की शहाजी महाराज साहेबांचे छोटे बंधू शरीफजी राजे हे तिथे धारातीर्थी पडले. या शरीफजी राजांचा संदर्भ अशोकराव थेट आपल्या शिवनेरी किल्ल्याशी बरं का, कारण त्यांचा विवाह हा शिवनेरी किल्ल्यावरच संपन्न झालेला आहे. आणि सिधोजी विश्वासराव जे किल्लेदार होते त्यांच्याच आत्या किंवा बहीण यांच्यापैकी एक कोणाशी तरी तो विवाह शिवनेरीवर संपन्न झाला होता. म्हणजे एक प्रकारे आपल्या जुन्नरचे जाऊ आणि ते तिथे धारातीर्थी पडले. खरं तर हा इतिहास जेव्हा शिवरायांना कळाला आणि मग शिवरायांनी या सह्याद्रीचं महत्व जाणून घ्यायला सुरुवात केली. आणि मग ते रायरेश्वरावर शपथ घेणं, त्याच्यानंतर एक एक गड किल्ले कमीत कमी लढाई करून किल्ले काबीज करणं. मग तोरणा असेल, सिंहगड असेल, हे किल्ले एक एक पुरंदर असेल ते काबीज करू लागलेले आहेत. कारण इथे मोगल असतील, आदिलशाह असेल, यांचं तसं दुर्लक्ष आहे. ताबा त्यांचाच आहे, पण त्यांच्या दृष्टीने हा सह्याद्री म्हणजे कठीण परीक्षा घेणार आहे आणि हे सगळे ऐशो आरामात राहणारी माणसं आहेत. त्याच्यामुळे आपण नको तिकडे जायला. आणि याचाच फायदा बाल वयात कितव्या वर्षी 15 ते 16व्या वर्षापासून शिवरायांनी ते लढाया सुरू केलेल्या आहेत. आणि कमीत कमी सैन्य बळामध्ये जास्तीत जास्त सैन्याला पराभूत करून मोक्याच्या जागा कशा मिळवायच्या या शिवरायांनी बरोबर ओळखलेल्या आहेत. आज 14व्या 15व्या वर्षी तुम्ही आम्ही 10वी सुद्धा पास होत नाही. कल्पना करा की त्या काळात कोणतंही आधुनिक शिक्षण नसताना जर बाल शिवबांनी इतका मोठा तो एक विचार मांडलेला होता, रयतेला स्वप्न दाखवलं होतं, नुसतं स्वप्न दाखवलं नाही, प्रत्यक्षात करून घेतलं रयतेकडून. किती प्रगल्भ विचार. शिवराय खऱ्या अर्थाने म्हणून महान आहेत. आणि यानंतर शिवरायांचा प्रवास सुरू झाला. एक एक किल्ले जिंकू लागलेले. दरम्यानच्या काळात शहाजी महाराज साहेबांना अटक झाली आहे, कारण शहाजी महाराज साहेब आता आदिलशहाकडे चाकरीला गेलेले आहेत. आता आदिलशहाकडे असताना इकडे त्यांच्याच मुलाने आदिलशहा विरुद्ध बंडावा केलेला आहे असा त्यांचा गैरसमज झाला. आणि शिवरायांना शह देण्यासाठी त्यांनी अगोदर शहाजी महाराज साहेबांना कैदेत टाकलेलं आहे. आणि त्याचबरोबर आणखीन एक मोहीम उघडलेली आहे, ते म्हणजे हळूहळू आकार धरू लागणार स्वराज्य तेच बेचिराग करून टाकायचं, नेस्त नाबूद करून टाकायचं. याची एक झलक आदिलशहाने अगोदरच दाखवलेली आहे. शिवजन्माच्या वर्षालाच 1630 लाच बरोबर इकडे शिवजन्म आणि ती लगबग सगळी सुरू आहे. आणि इकडे आदिलशहाने आपलाच एक माणूस पुण्यावर पाठवलेला, मुरार जगदेव त्याचं नाव. हा आपलाच सरदार, पण आदिलशहाची चाकरी करणारा, त्याला पाठवलाय की शहाजी महाराज पुण्यामध्ये स्थायिक होण्याच्या अगोदर पुणे जाळून बेचिराग करा.
आणि तो प्रसंग आहे अक्षरशः गाढवाचं नांगर फिरवणं, ती पहारेला चप्पल अटकवणं, जे त्या काळात अंधश्रद्धेच्या माध्यमातून खूप ज्याला काय अशुभ मानलं जायचं, हा तो प्रसंग. आणि आता स्वराज्यावरच निर्माण होऊ पाहणाऱ्या स्वराज्यावर संकट आलंय. या दरम्यान 4 गिरिदुर्ग महाराजांनी घेतलेले आहेत. सेना किती आहे? 1000 ते 1200 सेना आहे महाराजांपाशी. बरं, सेना पण कशी आहे? त्यांना कुठलं प्रशिक्षण नाही, काही नाही. रानावनात तुमच्या आमच्या सारखेच फिरणारे, हिंडणारे, सह्याद्रीच्या कातळ कड्यांशी बेधडक धडका घेणारे असे हे सगळे मावळे बांधव महाराजांनी गोळा केलेले आहेत. आणि एक भुईकोट किल्लाही त्यांनी घेतलेला आहे, तो सुभान मंगळ शिरवळचा. पाहिला असेल तुम्ही. आता फक्त एक बुरुजच शिल्लक राहिलेला आहे. तर तो सुभान मंगळचा किल्ला घेतला. आता हा पुढे निघणार आहे म्हणून आदिलशहाने फतेखानाची नेमणूक केली. फतेखानाबरोबर घोरपडेही पाठवलेले आहेत, फतेखानाबरोबर निंबाळकरही पाठवलेले आहेत. कोणासाठी? बाल शिवबा जे स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहतोय, ते निर्मितीच्या अगोदरच बेचिराख करण्यासाठी. आणि अशा अवस्थेत हा फतेखान आलाय, जवळजवळ 15,000ची फौज घेऊन आलेला आहे. आणि त्याने पहिला तो सुभान मंगळ ताब्यात घेतला. जसा सुभान मंगळ ताब्यात, आता इथली भौगोलिक रचना पहा, ही महत्वाची. साधारणतः सुभान मंगळ आणि तो परिसर आहे नीरा नदीच्या किनारी असलेला तो भुईकोट किल्ला आहे. आणि त्याच्या पुढचा सपाट भाग आहे. आणि त्याच्या पुढे पुन्हा दऱ्याखोऱ्या सुरू होतात, थेट पुरंदर वज्रगड. आणि पुन्हा ती रांग, रौद्र भीषण रांगा सुरू होतात. अशी एक भौगोलिक रचना असलेला तो भाग. शिवरायांचं वय त्यावेळेस जास्तीत जास्त 17 ते 18 वर्ष आहे बरं का. 17 ते 18. आज कॉलेजमध्ये जात आहेत पोरं त्या वयात, बरोबर ना. आणि कॉलेजमध्ये जाऊन काय करतात ते वेगळं सांगायला नको. महाराजांचा आदर्श आपण या रूपाने घेतला पाहिजे. महाराजांना ही जशी बातमी लागली तशी महाराजांनी एक नियोजन केलंय. त्या नियोजनामध्ये भूगोलाची साथ खूप प्रचंड होती. त्या भूगोलाचा सहभाग, त्याचा अभ्यास करूनच. ओके, ठीक आहे. माझा आवाज येतोय? ओके ओके. महाराजांना जशी बातमी कळाली, महाराजांनी तिथल्या संपूर्ण भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला आणि काय करता येईल, मग गनिमी कावा कसा वापरता येईल, जो आपल्या वडिलांनी, आपल्या पिताश्रींनी वापरलेला आहे तो. आणि म्हणून तो सुभान मंगळ पहिला ताब्यात घेतला. तो सुभान मंगळ ताब्यात घेऊन, पण त्यावेळेस फतेखानाने आपली जी छावणी केलेली आहे ती बेलसर या गावी, खळद बेलसर म्हणजे सासवड ते जेजुरी याच्या दरम्यान ते खळद बेलसर आहे, कऱ्हा नदीच्या काठी. ती छावणी त्यांनी तिथे केलेली आहे. ती छावणी तिथे केल्यानंतर हा सुभान मंगळ जिंकल्यावर तिथलं पराभूत जो गनिम आहे तो छावणीकडे पळाला. आता छावणीकडे पळाला. मराठ्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला. मराठ्यांनी म्हणजे कोण? शिवबांचे सवंगडीच. फक्त एक वयोवृद्ध बाजी काका पासलकर सोडले तर बाकीचे सगळे तरणे बांड आहेत. तरणे बांड म्हणजे किती? 16 ते 20 वर्षाचं सैन्य महाराजांचं. आणि त्या सैन्याने तो सुभान मंगळ किल्ला सर केलेला आहे आणि माघारी आलेले आहेत. तोपर्यंत महाराजांनी नियोजन केलेलं आहे. महाराजांनी थेट पुरंदर गाठलेला आहे. तो पुरंदर स्वराज्यात त्यावेळेसच्या नाहीये बरं का. तो पुरंदर आदिलशाहकडेच आहे, पण किल्लेदार मराठा आहे, शहाजी राजांना मानणारा आहे. आणि त्यांची अंतर्गत भांडणं, किल्ल्यावर भावकी सुरू झालेली आहेत. आणि बरोबर त्याचा फायदा घेण्यासाठी शिवराय वयाच्या 17व्या 18व्या वर्षी बरं का हा विचार महाराज करतायत, हे लक्षात घ्या. महाराजांनी थेट पुरंदर गाठलेला आहे आणि एक तुकडी 300-400 जणांची ही खळद बेलसरवर पाठवली रात्रीच्या वेळी. खानाची छावणी झोपलेली आहे आणि अचानक आक्रमण झालंय. आणि त्या आक्रमणामध्ये गनिमी कावा म्हणजे काय तर अचानक छापा घालायचा
शत्रूची झोप उडवायची, जमेल तेवढं नुकसान करता येईल तेवढं करायचं आणि आपलं मात्र नुकसान न होता यशस्वी माघार घ्यायची. आणि अशा पद्धतीने त्या छावणीवर हल्ला केला. त्या छावणीवर हल्ला करत असताना चारी बाजूनी अचानक हल्ला झाला. झोपलेली छावणी हळूहळू जागी झाली आहे. तोपर्यंत बरंच नुकसान त्यांचं झालेलं आहे, बरीचशी कापाकापी झाली आहे. फतेखान तोपर्यंत उठून आलाय आणि आता ते प्रतिकार करायला सज्ज होणार. तोपर्यंत हे सगळे आपले पायदळ असेल, घोडदळ असेल, ते 300-400 जणांचं पथक ते निघून गेलंय. पण एक मात्र ध्वजाचं पथक मागच राहिलं. त्यांनी या 4 पथकांना जाऊन दिलंय आणि मग धडक मारायला सुरुवात केली. त्यांचा अंदाज हा होता, मनसुबा हा होता की आपल्या 4 पथकांनी यांची बरीचशी नुकसान केली असेल, हे घाबरलेले असतील, आता बाकीचं काम आपण करूया. म्हणून हे ध्वजाची, बरं ध्वज पडला की तुम्ही लढाई हरले, हा त्या काळचा प्रघात आहे. मग हा ध्वजधारी जो घोड्यावर बसलेला आहे, यांची तुकडी आता घेरली गेली आहे फतेखानाकडून. आणि हे नेमकं त्याच वेळेस हेरलेला आहे आपल्याच एका तुकडीतील एका मातब्बर सरदाराच्या मुलाने, कान्होजी जेधेंचा मुलगा बाजी जेधे. आणि हा बाजी जेधे याने पाहिलंय की आपलं निशाण, भगवं निशाण या गनिमांनी घेरलेलं आहे. निशाण खाली पडता कामा नये, गनिमाच्या ताब्यात जाता कामा नये. म्हणून याने 10-12 जणांसह मुसंडी मारलीये, फळी फोडलीये, कापाकापी करत अक्षरशः ध्वजधारक जो आहे तो पडण्याच्या बेतात असतानाच तो ध्वज तोडून धरलेला आहे. तो ध्वजधारकाला दुसऱ्या घोड्यावर बसून आणि यशस्वीपणे त्यांनी ती कोंडी फोडलेली आहे, बेडा फोडलाय आणि बाहेर निघाले. आणि बाहेर निघून दाखवलंय असं की आम्ही पुरंदर किल्ल्याच्या दिशेने जात आहोत. हा पण नियोजनाचाच भाग होता बरं का, भूगोलाचा वापर. आता मात्र फतेखान थोडासा चौताळलाय, पण तरी सुद्धा त्याने विचार केला की रात्री हे कुठं गायब झाले असतील, रात्री आक्रमण करणं म्हणजे आपल्यालाच परत संकटात टाकणं होईल. आपण सकाळपर्यंत वाट पाहू, दिवस उजाडू देऊ आणि मग आता दिशा तर कळाली ना आपल्याला. कोणत्या बाजूला गेले? प्रतापगडच्या बाजूने गेले. हे नुसते गेलेले नाहीयेत बरं का, या फतेखानाला खळद बेलसर मधून थेट पुरंदर पर्यंत ओढून आणण्याचं काम म्हणजे एक प्रकारे शाहिस्ते खान वधाला, अफजल खान वधाला जे प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी जे काम केलेलं आहे ना, त्याची पूर्व तयारी शिवरायांनी वयाच्या 17व्या-18व्या वर्षी केलेली दिसते. आणि ती म्हणजे ही या फतेखानाला पुरंदर पर्यंत ओढून आणायचा, खेचून आणायचा. कारण फतेखान अजूनही मानतोय ना का 1000-1200ची फौज आणि हा बाल शिवबा हा करून करून किती आपल्याला त्रास देणार आहे, एका मिनिटात चिरडून टाकू याला आपल्या फौजेच्या साह्याने. या मोठ्या जोशामध्ये, त्वेषामध्ये, एका वेगळ्या घमंडीमध्ये हे पुरंदर किल्ला चढायला लागले. तोपर्यंत शिवरायांनी एक युक्ती केलेली आहे. त्यांच्याच गडावरच्या तोफा या गडाच्या खालच्या बाजूला रोखून त्यांच्यावर मारा केला. तर त्या तोफा थोड्या होत्या, दारुगोळा थोडा होता. पर्यायाने तो दारुगोळा संपला आणि पुन्हा फतेखानाने उचल खाल्ली आणि निम्मा गड चढून जशी फौज आलीये तसं आता पुढचं तंत्र महाराजांनी सुरू केलं की उतार आहे. आणि आपल्या मावळ्यांना बंदूक चालवणं माहित नाहीये, तोफा डागणं माहित नाहीये किंवा इतर शस्त्र घेऊन तांत्रिकरित्या युद्ध करणं कमी कौशल्य आहे. पण एक मात्र आपले सह्याद्रीचे हे वीर करू शकतात, तो म्हणजे दगडांचा वापर. महाराजांनी अगोदरच कड्यावर, तटबंदीवर मोठमोठे दगडगोटे आणून ठेवलेले. त्याचबरोबर गलोली असतील, गोफणी असतील, या सुद्धा सज्ज ठेवलेल्या आहेत. आपले मावळे या बाबतीतही तयार. हे गोफण फिरवली, दगड सोडला तर सू सू करत जो दगड निघेल तो बरोबर गनिमाच्या कपाळाच्या मध्यभागीच बसेल, इतका प्रचंड नेम. आणि नेमका जशी फौज मध्यावर आलीये, वरनं दगड लोटायला सुरुवात केली. एक दगड घरंगळत खाली येऊ लागलाय.
त्या दगडाबरोबर उताराला जेवढी दगड होती मध्ये त्या दगडांना धडका बसून तेही दगड मोकळे झाले. एका दगडाने बरोबर 15-20 दगड घेतली आणि अक्षरशः या फतेखानाच्या सैन्याची धुळदाण उडाली. जेवढे राहिले तेवढे वर आले. एकच हल्ला केला, जेवढे 400-500 जण उरले होते आणि त्यांनी अक्षरशः गनिमाची कापाकापी केली. फतेखानाला आपली उरलेली शिल्लक राहिलेली फौज घेऊन अक्षरशः पळ काढावा लागला. आणि ते पळता पळता तिथे पुन्हा बाजी पासलकरांची एक तुकडी पुढे झालेली आहे. व त्याच्यात भिकाजी चोर असतील, त्यांचे बंधू असतील, काटे असतील, हे सरदार यांच्या पाठीमाग लागले गनिमाच्या. पण शेवटी एक घात झालाय आणि स्वराज्याचा पहिला मोहरा धारातीर्थी पडलाय. तो म्हणजे बाजी काका पासलकर गनिमाचा पाठलाग करत असताना अचानक झालेल्या झटापटीमध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती स्वराज्य उभारणीमध्ये स्वराज्य शपथ घेण्यापासून जे सामील आहेत, एक मार्गदर्शक म्हणून आहेत आणि अक्षरशः तो पहिला मोहरा स्वराज्याचा धारातीर्थी पडला तो म्हणजे बाजी पासलकर. आता यानंतर खर तर मी जसं म्हटलो की वयाच्या 17व्या-18व्या वर्षी महाराजांनी ते अफजल खानाला वाईद बोलून आणण्याची पूर्व तयारी केली होती. अर्थात हे महाराजांना ज्ञात होतं का असं काही करावं लागेल, पण महाराजांना ही कल्पना होती की असे काहीतरी प्रसंग अनेक माझ्या आयुष्यामध्ये येणार आहेत आणि त्याला सामोरं जाण्यासाठी मी तयार असलो पाहिजे. आता भूगोलाचा वापर प्रतापगडाच्या युद्धामध्ये महाराजांनी कसा केलाय? खान वाईतून निघालाय, महाराजांनी बतावणी केली की मी घाबरलोय. खानही आपला घमंडीमध्ये चाललेला आहे की काय शिवाजी बघतोच आता, किस पहाड का चुहा, आणि इतकं कमी लेखून आणलेलं आहे त्याला. पण इथे जर मी पाहिलं आपण पुरंदर जुना बोरप्या, हा पुरंदर किल्ला आणि त्याच्यानंतर अख्खा उंच सखल भाग आहे. डोंगर दरी असे जवळजवळ 5-6 डोंगर रांगा उतरून चढून मग तुम्ही त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी येता. ही तिथली भौगोलिक रचना आहे. आणि यांची परिस्थिती अशी आहे की मोठमोठ्या तोफा हे कॅरी करणं हे त्यांच्यासाठी अगदी नामुष्कीचं. आणि घनदाट जंगल, त्या जंगलाचा फायदा, तिथल्या जैवविविधतेचा फायदा हा सगळा महाराजांनी करून घेतला. त्याच्यामध्ये एक गोष्ट मावळ्यांची वाखाणण्याजोगी आहे की ज्या दिवशी खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी महाराज जेव्हा प्रतापगडावरून मगाशी पोवाड्यामध्ये वर्णन केल्याप्रमाणे शस्त्रसज्ज होऊन महाराज खाली आले, त्याच्या आदल्या दिवशी रात्रीपासून महाराजांनी सैन्याची पेरणी केली. जंगलामध्ये सैन्य म्हणजे खानाच्या छावणीच्या आजूबाजूला खानाचं सैन्य येऊन ठेपण्याच्या अगोदर 1 ते 2 दिवस आधी महाराजांनी ते सगळं नियोजन केलेलं आहे. आणि मावळे जंगलामध्ये चारी बाजूला लपवलेले आहेत बेमालूमपणे. किती बेमालूमपणे? अक्षरशः खानाचा कोथळा बाहेर पाडेपर्यंत दगा झालाय हे कोणालाच कळालं नाही. इतके गाफील ठेवलेत म्हणजे इतक्या बेमालूमपणे आपले मावळे हे झाडांमध्ये, झुडपांमध्ये, खड्ड्यांमध्ये, पाण्यामध्ये जिथे लपायला जागा मिळेल आणि बेमालूमपणे त्यांनी अक्षरशः स्वतःला लपून ठेवलेलं आहे. पण कल्पना करा संयमाची परीक्षा किती असावी. हे 2 दिवस लपून राहिलेले आपले सगळे मावळे, एकाला साधी शिंक जरी आली असती, एखाद्याला साधा खोकला जरी आला असता, काय झालं असतं रे? गनिमाला सुगावा लागला असता. लक्षात घ्या, कोणालाच ते कळालं नाही. म्हणजे स्वतःच्या खोकल्यावर, शिंकेवर सुद्धा नियंत्रण आपल्या मावळ्यांनी ठेवलं. आणि जसा आवाज झालाय, महाराजांनी सांगून ठेवल्याप्रमाणे आवाज झालाय की सगळ्यांनी तुटून पडा. तो मी असो किंवा कोणीही असो, आवाज झाला की तुटून पडा. जसा खानाचा आवाज झालाय दगा दगा आणि वरून जशी तोफ सुटलेली आहे, इशारत झाली आहे, तसे मावळे कुठून येत आहेत हे गनिमाला कळालंच नाही. काही कळण्याच्या आत गनिम संपलेले होते. प्रचंड मोठ्या प्रमाणात खजिना
हा स्वराज्याच्या खजिन्यामध्ये जमा झालेला आहे. आणि हे सगळं करू शकले महाराज ते केवळ आणि केवळ भूगोलाच्या मदतीने. आता शेवटच्या गोष्टीवर येतो, शेवटच्या प्रसंगावर येतो. आणि तो पुन्हा प्रतापगडला अनुषंगून, पण तोपर्यंत प्रतापगड अस्तित्वात नाहीये. प्रतापगड त्यावेळेस बोरप्या किल्ला आहे. साल आहे 1656 की ज्या काळामध्ये महाराजांनी जावळी जिंकली. मग जावळी जिंकली, चंद्रराव मोऱ्यांचं पानिपत्य केलं. चंद्रराव मोरे नाही सापडला, तो रायरी किल्ल्यावर जाऊन लपला. रायरी म्हणजे आजचा रायगड, स्वराज्याची दुसरी राजधानी. मग तिथपर्यंत महाराज गेलेले आहेत आणि तिथे जाऊन त्या चंद्रराव मोऱ्याचा शेवट केला, त्याला पूर्णपणे संपवलेला आहे. या सगळ्या गोष्टी. आणि मग जावळीवर महाराजांनी अंमल प्रस्तावित केला का? फक्त चंद्रराव मोऱ्यालाच मारायचं होतं कारण तो आदिलशहाचा सरदार होता आणि उर्मटपणाने बोलला होता, शिवाजी कोण म्हणतोय राजा आहे? राजे आम्ही, तुम्ही कसले राजे? हे उर्मट दिलं म्हणून स्वरा महाराजांना राग आला आणि त्या रागाने महाराजांनी सैन्याला पाठवलं आणि जा रे जावळी फत्ते करून या. एवढंच कारण आहे. इथेच आपण अभ्यास करू. आणि म्हणून छत्रपती शिवरायांचं महानत्व अजूनही आपल्याला म्हणावं तेवढं कळालेलं नाही. महाराजांनी जावळी घेण्याच्या अगोदर महाराजांच्या 1-2 वर्षाच्या हालचाली कोकणातल्या आठवा. दाभोळ वगैरे एक बंदर महाराज ताब्यात घेऊ लागलेले. आणि चंद्रराव मोरेंचं पाहिलंय महाराजांनी की या आदिलशहाचा महसूल चंद्रराव आदिलशहाला देतोय, पण चंद्रराव करत तर काहीच नाहीये. मग हा महसूल त्याच्याकडे येतोय कुठून? तर तो महसूल सगळ्यात मोठ्या प्रमाणात जिथून येतोय तो म्हणजे जावळीच्या जंगलातून समुद्राकडे जाणाऱ्या घाटवाटा. आणि त्या घाटवाटा म्हणजेच जुने व्यापारी मार्ग. आणि या व्यापारी मार्गाने मालाची जी काही ये जा व्हायची त्याच्यावर जकात लावली जायची. आणि त्या जकातीचं उत्पन्न त्यावेळेस एकूण उत्पन्नाच्या 25-26% उत्पन्न हे केवळ जकातीमधून मिळत होतं. आणि चंद्रराव मोरेची त्याच्यावर आयुष चालू होती. आणि अशा पद्धतीने महाराजांच्या जेव्हा हे लक्षात आलं की आता आपण जसं पुण्यातून त्यांनी राजधानी राजगडावर हलवली, पण आता राजगडाच्याही आतल्या बाजूला जाणं खूप गरजेचं आहे. कारण रायगडाच्या ज्या घाटवाटा आहेत जुन्नर पर्यंत पोहोचणाऱ्या, तगर तेर पर्यंत पोहोचणाऱ्या, त्या घाटवाटांपेक्षा आता आपल्याला अधिक खोलात जाऊन समुद्रावर नियंत्रण मिळवावं लागेल. आणि मग त्यासाठी काय करावं लागेल तर सह्याद्रीतलं जंगल जे आहे, कोकण किनारपट्टी, ती आपल्या ताब्यात असली पाहिजे. आणि त्याच्यासाठी तो जर भाग ताब्यात यायचा असेल तर जावळी अगोदर काबीज केली पाहिजे. म्हणजे घाटवाटा आपल्या ताब्यात येतील. घाटवाटा आल्या की आपोआप समुद्रावर किनारपट्टीवर आपलं नियंत्रण वाढेल आणि पर्यायाने आपल्या व्यापाराचाही फायदा होईल, मुघलांनाही वचक बसेल, आदिलशालाही वचक बसेल. आणि हे घुसू पाहणारे जे आहेत, इंग्रज असतील, फ्रेंच असतील, डच असतील, या सगळ्यांना सुद्धा एक वचक बसेल. हा प्रचंड मोठा दृष्टिकोन छत्रपती शिवरायांच्या मनामध्ये आलाय आणि तो प्रत्यक्षात साकार करून दाखवलाय. तो केवळ आणि केवळ महाराष्ट्राच्या भौगोलिक स्वरूपाच्या अभ्यासाने. मला वाटतं या अँगलने जर आपण अभ्यास करायला जर सुरुवात केली तर खऱ्या अर्थाने महाराज आपल्याला अधिक कळायला सुरुवात होईल. आजच्या निमित्ताने एवढीच व्याख्यान सेवा पूर्ण करतो, थांबतो. जय शिवराय.